वाटाणे भात बनवण्यासाठी इथं मी वाटाणे सोलून घेतलेले आहेत. सोयाबीन पाण्यामध्ये भिजवून घेतलं आहे, 10 मिनटं भिजवलेलं आहे. त्याच्यासाठी हिरव्या वाटण्यासाठी मी कोथिंबीर, लसूण, आलं आणि हिरवी मिरची घेतली. फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला कांदा आणि टोमॅटो. इथे मी गॅसवरती कुकर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. कुकर गरम झालं आहे, आता आपण त्याच्यामध्ये तेल घालूया. तेल आपल्या आवडीनुसार घालायचं. तेल तापले, जिरे घालू, कांद्याला छान सोनेरी रंग असतो, आपण याला परतून घेऊ. कांदा छान सोनेरी रंग आला आहे, ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालू. टोमॅटो 2 मिनटं आपण परतून घेऊ. ह्याच्यामध्ये आता आपण सोयाबीन घालू. सोयाबीन छान असं परतून घेणार आहोत. सोयाबीन तेलामध्ये परतून झालं, आता वाटाणे घालूया. ते आपण परतून घेऊया 2 मिनटं. वाटाणे तेलामध्ये परतल्यानंतर सॉफ्ट होतात. याच्यामध्ये आपण हिरवं वाटण घालूया. चवीनुसार मीठ घालायचं. इथे मी काही सुके मसाले घेतले, ते पण आपण घालूया. त्याच्यामध्ये मी घेतलाय गरम मसाला, धना पावडर आणि चिकन मसाला. ते आपण याच्यामध्ये घालून घेऊ. चांगलं मिक्स करून घेऊया. हे सर्व मिक्स करून झालं. आता आपल्याला जेवढा भात शिजवायचा त्याच्या डबल पाणी ओतायचं आहे. तर इथं मी 2 वाटी राईस घेणार आहे, तर 4 वाट्या पाणी ओतायचं आहे आपण. तर ह्याच्यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत आणि ह्याला एक उकळी घेऊया. बघू शकता याला छान अशी उकळी आली. तर इथं मी 2 वाट्या राईस स्वच्छ धुवून ठेवलेला आहे, तो आपण याच्यामध्ये घालून घेऊया. तांदूळ याच्यात घातल्यानंतर आपण एकदा मिक्स करून घेऊ. ह्याला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या आपण घेऊया. कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करून घेतला आहे. आता याची वाफ जास्तवर आपण याला असंच ठेवणार आहोत. इथे आपण पूर्ण वाफ काढून घेतलेले. आता कुकर खोलून लावतो. बघा, खूप छान असा आपला मटर आणि सोयाबीनचा भात झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा भात तुम्ही दह्यासोबत किंवा कोशिंबीरसोबत खाऊ शकता. गरम गरम भात खूप छान लागतो खायला.